एका गर्दीत हरवले मी, मार्ग काही सापडेना, फक्त चाच पडते मी. अभिमन्यू तर अडकला होता अर्धी गोष्ट ऐकून. अभिमन्यू तर अडकला होता अर्धी गोष्ट ऐकून. मी तर पूर्णच अडकली. अभिमन्यू तर अडकला होता अर्धी गोष्ट ऐकून. मी तर पूर्णच अडकले स्वतःलाच कुठेतरी विसरून. मला तर गोष्टही ठाऊक नाही, मला तर गोष्टही ठाऊक नाही, ना शांत झोपेची सवय. मोबाईलच्या निळ्या प्रकाशात हरवलंय माझं स्वप्नांचं वय. तरीही तरीही मग मी का अडकलीये? तरीही मग मी का अडकलीये? मी आतूनच खरं तर पोखरत चाललीये. श्वास गुदमरतोय, धडधड वाढलीये. श्वास गुदमरतोय, धडधड वाढलीये. खोलवर मी रुतत चाललीये. स्क्रीनच्या या काचेवर बोट माझी घसरतात. स्क्रीनच्या या काचेवर बोट माझी घसरतात. मैदानावरची धूळ आता फक्त फोटो मध्ये दिसतात. वर्गात होतं व्याख्यान शुद्ध हवा आणि मैदानी खेळाचं महत्व. वर्गात होतं व्याख्यान शुद्ध हवा आणि मैदानी खेळाचं व्याख्यान. पण सिमेंटच्या या अरण्यात हरवलंय मातीचं सत्व. विटी दांडू लंगडी हे शब्द आता अनोळखीच वाटतात. विटी दांडू लंगडी हे शब्द आता अनोळखीच वाटतात. मैदान तर आता उंच इमारतीच्या सावलीत आकसतात. सगळेच खेळ आमच्या ऑनलाईन. पेपा पिग आणि एल्सा ह्या आमचे सोबती. एआयच्या या जगात आता भावनांची कसली बरं नाती. तासन तास स्क्रोलिंग मध्ये आयुष्य विरून चाललंय. अनंताच्या या शर्यतीत माझं मी पण हरवत चाललंय. सहनशीलता संपली आता, डोळ्यात फक्त कोरडेपणा. माणसाच्या या गर्दीत शोधते पुन्हा तोच जिवंतपणा.